काय तू का रडतो रे? म्हटलं नाही रे काय नाही, जरा वाईटच वाटतंय. अरे म्हणे रडू नको, आपण तो घ्यावं आणि शाळेवर आपण हजर हो, काही घाबरायचं नाही. कारण खडके हा पहिल्यापासून धाडशीपणा, नोटा त्याच्याजवळ धाडशीपणा असायचा. परत थोडेसे गेलं तो मागे वळून पाहायचा, मी आहे रडतो असं पुशितो. आणि तू नोकरी म्हण चाललाय कमवतेला चाललाय, रडतोय माझ्या मागे. असं करता करता आम्ही 1994 साली 31 तारखेला आम्ही पिंपरकणा शाळेवरती सेवा केली. सेवा करत असताना आम्ही तमासगीरही होतो. 30 वर्ष आम्ही तमाशा केला. आताच आपले आमदार साहेबांनी सांगितले, स्वतः आमदार साहेबांच्या गावाला आम्ही तमाशा नेलेला होता. आमदार साहेबांनी सांगितलं आणि तुमचा कार्यक्रम म्हणा आमच्या लोकांना लय आवडला. त्यांनी सांगितलं तर अजूनही पुढच्या वर्षी तुमचा कार्यक्रम पाहिजे. म्हणजे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये देवदास खडक्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा ठसा उमटवलेला आहे, हे काही शंकाच नाही. परंतु देवदास खडके सर्व्हिस करीत असताना तो गप्प बसला नाही. त्याला समाजाचा कार्यक्रम असो, डाव्याचा कार्यक्रम असो, लग्नाचा कार्यक्रम असो, तिथं देवदास खडके हजर असणार म्हणजे असणारच. तर देवदास खडक्यांनी काय केलं की नुसता गुलाब फुलतो. आपल्या दारात जर गुलाब असला ना, तर गुलाब जर फुलला तर नुसतं गुलाब फुलून त्याला महत्व नाही. पण ते गुलाबाची फुलं जर एकत्र जुळवली, एक एक जर जुळवीत नेला तर गुलाबाची फुल एक माळ तयार होती. असं देवदास खडक्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फुलाची माळ तयार केली, ती समाजाची माळ तयार केली. समाजाची माळ तयार करून आणि तो समाजामध्ये त्यांचं कार्य करावं असं त्यांना वाटत होतं. परंतु आम्ही दोघेही सर्व्हिसला गुंतलेले असल्यामुळे त्यामुळे आम्हाला जास्त भाग घेता येत नव्हता. परंतु देवदास खडके आणि मी जरी सर्व्हिसला होतो तरी आम्ही कितीक वेळा आंदोलन केले, कितीक वेळा मंत्रालयात गेलो, कितीक वेळा आम्ही रस्त्यावर उभे राहिलो. कधी आम्ही म्हणजे नोकरीचा कधी असं हे ठेवलं नाही की आम्ही सस्पेंड होऊ, असं देवदास खडक्याला कधीही वाटलं नाही. परंतु त्याला समाजामध्ये कार्य करावं अशी त्याची तळमळ जवळजवळ 15 वर्षापासून सुरू होती. आम्ही दोघे सर्व्हिस करीत असताना कधी कधी खडके म्हणायचा, गांगड तू जरी रिटायर झाला पण मी तोपर्यंत राहणार नाही. कारण ते एखाद्या पहिलवानाचं कसं आखाडा पाहिला का दण ठोकायला सुरुवात होती, तसं देवदास खडके म्हणायचा मी जास्त दिवस सर्व्हिस करणार नाही. कारण मला समाजामध्ये जायचंय, समाजाची सेवा करायची. म्हणून त्यांनी गुलाबाची फुलाची माळ करून आणि सर्व समाजाची एक माळ तयार केली माग. म्हणून आज याच ठिकाणी एवढं समाज त्याच्यावर प्रेम करतो का आज मोठमोठे अधिकारी या कार्यक्रमासाठी आले, आमदार आले, मोठमोठे व्यक्ती याच ठिकाणी उपस्थित आहात. कारण त्यांनी समाजाची माळ केलेली आहे. ही माळ कधीही तुटणार नाही. आजच मी गाई देतो. परंतु माझ्या खडके साहेबांना एकच विनंती आहे की आपण राजकारणात उतरा, त्याबद्दल मी कुठलीही शंका बाळगत नाही. पण समाजाची जशी माळ आहे तशी समाज धरूनच माळ टिकवा. कारण काही वेळेस राजकारणाचं असंही होतो, कुणी राजकारणी असं त्याला राग नका येऊ देऊ. परंतु समाजामध्ये राजकारण असंही होतं की एकदा निवडून आला की ती माळ गेली, ते फुलं कुठं काय कुठं ती तुडवलेला. परंतु समाजामध्ये खडक्याला माझा घरच आहे. म्हणून मी बोलतोय की आपला कढीपत्ता असतो, कढीपत्ता आपण फक्त भाजीमध्ये वरणामध्ये फक्त सुवास येण्यासाठी टाकतो. कढीपत्ता कोणी खाताय का? ज्या वेळेस आपण पात्रावर डाळ वाढली, भाजी वाढली, कढीपत्ता पहिला उचलून बाजूला फेकतो. तर हीच माझी विनंती आहे की नुसतं आम्हाला समाजाला कढीपत्ता म्हणून समजू नये. खडके साहेबांनी आम्हाला कढीपत्ता सारखं बाजूला फेकू नाही, हीच माझी शेवटची विनंती राहावी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देवीदास खडके दादा यांना निरोप देण्यासाठी खरं तर बघितलं तर खडके दादा यांचं नामकरण जे आहे ते मला असं वाटतं लाडके दादा असायला पाहिजे. देवीदास दादा ऐवजी समाजदास असायला पाहिजे. कारण
मी जेव्हा इथे हजर झालो तेव्हापासनं सतत त्यांना समाजासाठी झडताना आणि तळमळ करताना बघितलेलं आहे. अशा या सत्कार मूर्तीच्या निरोप समारंभाला मी इथे प्रमुख पाहुणा म्हणून आहे. आणि तसंच या स्टेजवर उपस्थित संतोष बोटे सर, गभाले सर, त्याच्यानंतर गांगड दादा, मुकुंद दादा, मुख्याध्यापक सर, वाघ सर आणि आमचे देठे साहेब वन विभागाचे आणि सर्व गुलाबी फेट्यांमध्ये गुलाबी कार्यक्रम करण्यासाठी उपस्थित झालेले सर्व अतिथीगण. सेवानिवृत्त झालो. शाळेवर माझ्या शिक्षक मंडळीने, कर्मचाऱ्यांनी माझा कार्यक्रम ठेवला. तर तिथं मी त्यांना पण सांगितलं का मी गावात सुद्धा कार्यक्रम ठेवणार आहे, परंतु मध्यंतरी लग्न सराई जास्त असल्यामुळे हा कार्यक्रम एवढा लेट झाला. नाहीतर आपण मध्यंतरीच कार्यक्रम धरणार होतो. पण आताच आमचे सौरे बोलले, मंडळी सर्व्हिस करीत असताना सर्व्हिसच्या जीवनात अनेक अडचणी निर्माण होतात, अडचणी येतात. परंतु त्यावेळेस मला आमच्या वाघ सरांची, दुंगे सरांची, तसेच श्रीवास सर गेले का, यांची साथ लाभली. पण श्रीवास सरांच्या हाताखाली काम करण्याचा योग आला नाही. मी आधीच स्वइच्छेचा अर्ज दिलता, परंतु दुंगे सरांच्या हाताखाली 7 वर्ष आम्ही काम केलं. पण मग सरांचं कुणी अधिकारी याचा असले का मग माझ्यापेक्षाही जास्त धावपळ. ते आमचे अधिकारी, अहो सर तुम्ही थांबून घ्या, मी करतो काम. पण नाही, मग ते म्हणायचे अहो दादा मोठे साहेब येणार आहेत. मग त्याला मी डायरेक्ट म्हणायचो, मग अशी बोलले सर अरे माहू ना, कोणी येऊ दे ना. मग त्याच्यामुळे त्यांना भरपूर दिले याचा. तर मग त्या असे काम करत असताना आणि मी जरी आजूबाजूला आता काही शिक्षक मंडळी आले नाहीत, माझ्यापेक्षा वयाने फार कमी आहेत, त्यांना मी जावईच म्हणायचो. परंतु तुमच्या पायाच्या पुण्याने, तुमच्या आशीर्वादाने मला एक खरंच म्हणजे संस्कारमय माझ्या आई वडिलांनी जन्म दिला आणि तुमच्या सारख्यांनी आशीर्वाद दिला, म्हणून मी संस्कारमय घडत चाललो. आणि म्हणून आज माझ्या या निवृत्तीच्या कार्यक्रमाला मोठमोठाले अधिकारी, आमदार, राजकीय, सामाजिक, धार्मिक सर्व क्षेत्रातले लोक आले. तर वेळभरात झालेला आहे, पावसात वातावरण झालेले, आपल्याला सगळ्यांना जेवायचंय. मी शेवटी एकच सांगतो, माझ्या अधिकाऱ्यांकडे क्षमस्व मागतो की सेवा करत असताना माझ्याकडूनही काही चुका झाल्या असतील. कारण म्हणतात माणूस हा चुकीचाच पुतळा असतो, जो चुकतो तो चुकत नाही, तो माणूस नाही. तर सर माझ्याकडून सर्व्हिस करताना काही चुका झाल्या असतील तर तुम्ही मला मोठ्या उदार अंतकरणाच्या त्या कर्णाच्या मनासारखं मला क्षमा करा अशी मी माफी मागतो. आणि कार्यक्रमातही मागे पुढे काही चालढकल झाले असेल तर जमलेल्या समाजाची सुद्धा मी हात जोडून माफी मागतो. आणि राजकारणाकडे वळलं तर मग शेवटी प्रचाराला माझे वाहिरचे सुद्धा पाहुणे मंडळी येतीलच. आणि माझ्या सोयऱ्याने महत्वाचा शब्द सांगितला का खडके, राजकारणात गेल्यानंतर माळेतले फुलं गवळू देऊ नको. पण गांगर सोयरे माझा शब्द आहे, जो जरी मी राजकारणात गेलो, निवडूनही आलो किंवा नाही आलो, राजकारणात कुठल्याही मोठ्या माणसाबरोबर गेलो तर माळेतले फुल मी एकही सोडून पटवू देणार नाही. हा माझा या निमित्ताने तुम्हाला शब्द देतो. आणि माझं ह्या आपुलकीचं प्रेम आणि जिव्हाळ्याचं प्रेम हे सतत असत राहील. तुमच्यासारख्याला माझ्याकडून एक सर्वसामान्य माणसाकडून देण्यासारखं काहीच नाही, फक्त मी आपणाला माणुसकीच देणार आणि माणुसकीच घेणार एवढं बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय महाराष्ट्र. हा निरोप आपण या ठिकाणी सर्व पब्लिकला आणि सर्व कर्मचाऱ्यांना दिल्याबद्दल आमच्याकडून आभार व्यक्त करतो. आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परंतु आलेली सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना आग्रहाची विनंती राहील. कृपया आपण आता फक्त उठायचंय आणि तरुण मित्र मंडळींनी खुर्ची याच्या साईडला ठेवायचे. हॅलो, मंडपवाले कुठे असतील? मंडपवाले आपापल्या खुर्च्या व्यवस्थित आपण सध्या सहकार्य करा.
आपल्या म्हणजे गावामध्ये रेकॉर्ड करू जे का? शिक्षक राहून गेले पुढं करू ना. तर विश्वनाथ चौधरी यांना एक माझी आग्रहाची विनंती नाही की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला सतत वेळ काढून आणि या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हा जो तुम्ही इडिओ कॅसेटचा कार्यक्रम आहे आमचा आदिवासी कार्यक्रम असो आमच्या आदिवासी भागातला पारंपरिक लग्नाचा कार्यक्रम असो हे कार्यक्रम पुढे तुम्ही पाठवीत जा अशी मी तुम्हाला विनंती करतो. 2 मिनिट वर ये. चल ये रे रावली. आता तुम्ही रिटाईन झालेले आहेत मोकळे. श्री विश्वनाथ चौधरी सर यांचा युट्यूब चॅनल विश्वनाथ चौधरी म्हणून नावाने आहे. तर कोणाला त्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर युट्यूबवरती जा विश्वनाथचौधरी.com या वेबसाईटवर त्यांचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. ऐका आणि पाहुणे आलेले असतील त्यांना खडके परिवाराच्या वतीने विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती येऊन दादांबरोबर एक फोटो घ्या. वावीर गावचे आणि गोरता गावचे जेवढे पाहुणे असतील ललित त्या त्याने स्टेजवरती येऊन फोटो सरका पुढे सरका पुढे पुढे घ्या. तुमच्या पाठीला रांग करायची आहे. मधल्या सरका त्याची पण काळजी घ्या. हॅलो आणि मागे वळून पाच पण काय तू कर रडतो रे म्हटलं नाही रे काय नाही जरा वाईटच वाटतंय. अरे म्हणे रडू नको आपण तो घ्यावं आणि शाळेवर आपण हजर हो काही बी घाबरायचं नाही कारण खडके हा पहिल्यापासून धाडशीपणा नोटा त्याच्याजवळ धाडशीपणा असायचा. परत थोडेसे गेलं तो मागे वळून पाहायचा मी आहे रडतो असं पुशितो आणि तू नोकरी म्हण चाललाय कमवतेला चाललाय रडतोय माझ्या मागे. असं करता करता आम्ही 1994 साली 31 तारखेला आम्ही पिंपरकणा शाळेवरती सेवा केली. सेवा करत असताना आम्ही तमासगीरही होतो. 30 वर्ष आम्ही तमाशा केला. आताच आपले आमदार साहेबांनी सांगितले स्वतः आमदार साहेबांच्या गावाला आम्ही तमाशा नेलेला होता. आमदार साहेबांनी सांगितलं आणि तुमचा कार्यक्रम म्हणा आमच्या लोकांना लय आवडला. त्यांनी सांगितलं तर अजूनही पुढच्या वर्षी तुमचा कार्यक्रम पाहिजे. म्हणजे अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये देवदास खडक्यांनी प्रत्येक ठिकाणी त्यांचा ठसा उमटवलेला आहे हे काही शंकाच नाही. परंतु देवदास खडके सर्व्हिस करीत असताना तो गप्प बसला नाही. त्याला समाजाचा कार्यक्रम असो दाढ्याचा कार्यक्रम असो लग्नाचा कार्यक्रम असो तिथं देवदास खडके हजर असणार म्हणजे असणारच. तर देवदास खडक्यांनी काय केलं की नुसता गुलाब फुलतो. आपल्या दारात जर गुलाब असला ना तर गुलाब जर फुलला तर नुसतं गुलाब फुलून त्याला महत्व नाही. पण ते गुलाबाची फुलं जर एकत्र जुळवली एक जर जुळवीत नेला तर गुलाबाची फुल एक माळ तयार होती. असं देवदास खडक्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये फुलाची माळ तयार केली. ती समाजाची माळ तयार केली. समाजाची माळ तयार करून आणि तो समाजामध्ये त्यांचं कार्य करावं असं त्यांना वाटत होतं. परंतु आम्ही दोघेही सर्व्हिसला गुंतलेले असल्यामुळे त्यामुळे आम्हाला जास्त भाग घेता येत नव्हता. परंतु देवदास खडके आणि मी जरी सर्व्हिसला होतो तरी आम्ही कितीक वेळा आंदोलन केले कितीक वेळा मंत्रालयात गेलो कितीक वेळा आम्ही रस्त्यावर उभे राहिलो. कधी आम्ही म्हणजे नोकरीचा कधी असं हे ठेवलं नाही की आम्ही सस्पेंड होऊ असं देवदास खडक्याला कधीही वाटलं नाही. परंतु त्याला समाजामध्ये कार्य करावं अशी त्याची तळमळ जवळजवळ 15 वर्षापासून सुरू होती. आम्ही दोघे सर्व्हिस करीत असताना कधी कधी खडके म्हणायचा गांगड तू जरी रिटायर झाला पण मी तोपर्यंत राहणार नाही. कारण ते एखाद्या पहिलवानाचं कसं आखाडा पाहिला का दण ठोकायला सुरुवात होती. तसं देवदास खडके म्हणायचा मी जास्त दिवस सर्व्हिस करणार नाही कारण मला समाजामध्ये जायचंय समाजाची सेवा करायची आहे. म्हणून त्यांनी गुलाबाची फुलाची माळ करून आणि सर्व समाजाची एक माळ तयार केली माग
म्हणून आज याच ठिकाणी एवढं समाज त्याच्यावर प्रेम करतो का आज मोठमोठे अधिकारी या कार्यक्रमासाठी आले, आमदार आले, मोठमोठे व्यक्ती याच ठिकाणी उपस्थित आहात, कारण त्यांनी समाजाची माळ दिलेली आहे. ही माळ कधी तुटणार नाही आजच मी गाई देतो. परंतु माझ्या खडके साहेबांना एकच विनंती आहे की आपण राजकारणात उतरा, त्याबद्दल मी कुठलीही शंका बाळगत नाही, पण समाजाची जशी माळ आहे तशी समाज धरूनच माळ टिकवा. कारण काही वेळेस राजकारणाचं असंही होतो, कुणी राजकारणी असं त्याला राग नका येऊ देऊ, परंतु समाजामध्ये राजकारण असंही होतं की एकदा निवडून आला की ती माळ गेली, ते फुलं कुठं काय कुठं ती तुडवलेला. परंतु समाजामध्ये खडक्याला माझं घरचं आहे म्हणून मी बोलतोय की आपला कढीपत्ता असतो, कढीपत्ता आपण फक्त भाजीमध्ये वरणामध्ये फक्त सुवास येण्यासाठी टाकतो. कढीपत्ता कोणी खाताय का? ज्या वेळेस आपण पात्रावर डाळ वाढली, भाजी वाढली, कढीपत्ता पहिला उचलून बाजूला फेकतो. तर हीच माझी विनंती आहे की नुसतं आम्हाला समाजाला कढीपत्ता म्हणून समजू नये. खडके साहेबांनी आम्हाला कढीपत्ता सारखं बाजूला फेकू नाही, हीच माझी शेवटची विनंती राहावी. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आताच आपल्याला खूप चांगली अशी लाडी गोडीची आठवण गांगरदादांनी दिलेली आहे. तर ते तिथे उपस्थित झालेले आहे आणि त्याच्यानंतर घाटघरला आलेले आहे. घाटघरला आल्यानंतर जेव्हा माझी त्यांची ओळख झालेली आहे, त्या ओळखीमध्ये मला असा अनुभव आलेला आहे की त्या माणसाला या शाळेसाठी आणि या भागातल्या समाजासाठी नुसतं घाटघर नाही तर पांजरे पासून तर भिलेवाडी हा निरोप आपण याच ठिकाणी सर्व पब्लिकला आणि सर्व कर्मचाऱ्यांना दिल्याबद्दल आमच्याकडून आभार व्यक्त करतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. परंतु आलेली सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळी, जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांना आग्रहाची विनंती राहील. कृपया आपण आता फक्त उठायचंय आणि तरुण मित्र मंडळींनी खुर्ची याच्या साईडला ठेवायचे. हॅलो, मंडपवाले कुठे असतील? मंडपवाले आपापल्या खुर्च्या व्यवस्थित आपण सध्या सहकार्य करा. आपल्या पुढं म्हणजे गावामध्ये रेकॉर्ड करू जे शिक्षक राहून गेले पुढं करू ना. तर विश्वनाथ चौधरी यांना एक माझी आग्रहाची विनंती राहील की तुम्ही आमच्या कार्यक्रमाला सतत वेळ काढून आणि या ठिकाणी उपस्थित राहतात आणि हा जो तुम्ही ईडीम कॅसेटचा कार्यक्रम आहे, आमचा आदिवासी कार्यक्रम असो, आमच्या आदिवासी भागातला पारंपरिक लग्नाचा कार्यक्रम असो, हे कार्यक्रम पुढे तुम्ही पाठवित जा अशी मी तुम्हाला विनंती करतो. 2 मिनिट वर ये चल ये रे रावली. आता तुम्ही रिटाईन झालेले मोकळे. श्री विश्वनाथ चौधरी सर यांचा युट्यूब चॅनल विश्वनाथ चौधरी म्हणून नावाने आहे. तर कोणाला त्यांचे व्हिडिओ बघायचे असतील तर युट्यूबवरती जा, विश्वनाथचौधरी.com या वेबसाईटवर त्यांचे सर्व व्हिडिओ पाहायला मिळतील. ऐका आणि पाहुणे आलेले असतील त्यांना खडके परिवाराच्या वतीने विनंती आहे की त्यांनी स्टेजवरती येऊन दादांबरोबर एक फोटो घ्या. वाळवीर गावचे आणि गोरधन गावचे जेवढे पाहुणे असतील ललित त्या खुर्च्याने स्टेजवरती येऊन फोटो सरका पुढे सरका पुढे पुढे घ्या. तुमच्या पाठीला रांग करायची आहे. मधल्या सरका त्याची पण काळजी घ्या. हॅलो, या ठिकाणी हा मुलगा आलेला आहे ते शंकर बांडे कुठे असतील त्यांनी कृपया मंडपामध्ये यायचंय. लहान मुलगा आहे, तुमची वाट पाहत आहे. शंकर बांडे आपले मोठी बस नाही का ती वाडी पिंगळवाडी सदा सर्वदा योग तुझा घडावा तुझ्या कारणी
ठिकाणी वाळीरीचे पाहुणे प्रकाश सोडणार यांनी अतिशय महत्वाचा श्लोक या ठिकाणी सांगितलेला आहे आणि सर्व मंडळींनी जेवणाला सुरुवात करावी अशी विनंती आहे. धन्यवाद. प्रकाश दाई तुम भरपूर जेवा. सदा सर्वदा योग तुझा घडावा, तुझ्या कारणी दे माझा पडावा. उपेक्षू नको गुणवंत अनंता, रघुनायका मागणी त्याचा बोला. पुंडली वर्द्या विठ्ठ श्री ज्ञानदेव